आज आपण बनवणार कोथिंबीर वडी। ही कोथिंबीर आहे एक जुडी धुवून घेतलेली आहे स्वच्छ, ती आणि चिरून घ्यायची आहे। ओल्या मिरच्या घेतल्यात आहेत 4-5 आपल्याला हव्या तशा त्या पद्धतीने आपण मसाले पण वापरणार आहोत। आणि आलं आहे, लसूणच्या पाकळ्या आणि हे तांदळाचं पीठ, मीठ आणि मसाले, हळद, मसाला, लाल तिखट, हिंग, धणे जिरे पूड, गरम मसाला, हे मसाले आहेत। आणि ही डाळ मी 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे, भिजत घातली होती आधी। ही आता डाळ आपण मिक्सरला लावून घेऊ, हे त्याच्यातच घालायचे आहेत बारीक करून। अशा प्रकारे सगळी डाळ आपण वाटून घ्यायची। आता आपण कोथिंबीर कापून घेऊया। आपली डाळ दळून झालेली, आपण कोथिंबीर बारीक चिरून घेऊया। हे आपलं डाळ दळून झालेली आहे मिक्सरला। यामध्ये मसाले टाकूया, हिंग थोडं, धणे जिरे पूड, हळद, गरम मसाला आणि आपल्याला हवा तितकं तिखट। आपण मिरची पण टाकलेली आहे, जसं आपल्या घरात लागते तेवढं चवीनुसार मीठ टाकायचं, मसाला टाकायचा, मीठ पण पीठ टाकायचं, मीठ टाकूया आधी। तांदळाचं पीठ आपण मग टाकूया वरनं, बाइंडिंग साठी। यात पाणी घालायची गरज लागत नाही, कारण कोथिंबीरला पण पाणी सुटतं आणि डाळ आपण भिजत घालून वाटलेली आहे। त्याच्यासाठी आता हे बाइंडिंग साठी आपण तांदळाचं पीठ टाकतोय आणि थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी। ही अशी तुम्ही करून बघा कोथिंबीर वडी। चण्याचं पीठ पण घालू शकतो। आपण डाळ वाटून घेतली आहे, वाटून म्हणून आपण तांदळाचं पीठ घेतो। गॅस जरा लावून गरम करत ठेवूया। तर आपण हे पाणी गरम करत ठेवूया स्टीमसाठी। स्टीम झालेलं आहे पाणी, आपण ठेवूया स्टीम करायला।
गार झाली की आपण तळून घ्यायची. तळून झालेली आहे. गॅस बंद करूया आणि आपण काढून घेऊया. अशी ही कोथिंबीर वडी करून बघा, खाऊन बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.